हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा क्लास घेत आहे. आता ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकणाऱ्या असतील त्यांना आरीवर्क करायची खूप आवड आहे, पण त्यांना बाहेर जाऊन आरीवर्क करायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही फ्रीमध्ये शिकायचं असेल तुम्हाला तर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते नक्कीच बघा. तर आपल्या चॅनलवरती बेसिकपासून मी व्हिडिओ टाकलेले आहेत, पूर्ण व्हिडिओज नक्की बघा. तर आपण आज गेल्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे जे लाईनमध्ये वर्क पाहिलेलं होतं ते मण्यांचं वर्क होतं. शुगर मण्यांचं यूज करून आपण इथे वर्क बघितलेलं होतं आणि एक तुम्हाला स्टिचसुद्धा मी उलटी पुलटी स्टिच ती सुद्धा दाखवलेली आहे. आज आपण ह्या प्रकारच्या स्टोनचं वर्क करणार आहोत. तर हे वर्क आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे हे आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर इथे तुम्हाला जी स्टोन चेन तुम्ही आणली आहे ती घ्यायची आहे आणि आपली सुई घ्यायची आहे. अशा प्रकारचा मी कलरचा थ्रेड यूज करणार आहे, कारण का तुम्हाला ते व्यवस्थित दिसावं ह्यासाठी मी ऑरेंज कलरचा थ्रेड घेतलेला आहे. तुम्ही इथे कोणताही थ्रेड घेऊ शकता आणि इथे आपल्याला एक ग्लू पण लागणार आहे. त्यासाठी तुम्ही जे साहित्य सांगितलेलं आहे ते जवळ घेऊन बसायचं आहे रिंगच्या बाजूला आणि मगच वर्क करायला स्टार्ट करायचं आहे. कसं आहे, आपण जेव्हा वर्क करायला लागतो ना तेव्हा ते आपल्याला तीन वेळेस उठून घ्यावं लागणार नाही, यासाठी अगोदरच पूर्ण साहित्य घेऊन बसायचं आहे. आणि आता इथे काय केले, मी एक लाईन ओढून घेतली, त्यावरती छोटीशीच ग्लूची लाईन ओढून घेतली, जेणेकरून आपली जी स्टोन चेन आहे ना ती व्यवस्थित त्यावरतीच बसेल आणि जास्त मोठा पण ग्लू इथे लावायचा नाही. कारण का जर मोठा ग्लू लावला तर तुम्ही सुई आपली खालून वर काढते वेळेस सुईला ते ग्लू चिटकतं आणि सुई वर येत नाही. त्यासाठी तुम्ही इथे एक बारीकच लाईन ओढून घ्या. जेवढी आपली स्टोन चेन आहे ना तेवढी मला इथे लाईन ओढायची, जास्त मोठी ओढून अशा पद्धतीने जेवढी तुम्हाला वर्क करायचं आहे स्टोन कट घ्या आणि पूर्ण चिटकवून घ्या. नाही आपण चिटक व्यवस्थित करता येणार नाही, वाकडी तिकडी आपली लागली जाईल. त्यासाठी आपण इथे ग्लू लावून स्टिच करून घेतला आहे, म्हणजेच ग्लू लावून चिटकून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने मी चिटकून घेतलेला आहे. आता आपल्याला कशा पद्धतीने टाके टाकायचे हे बघणार आहोत. थोडंसं हिला सुकू द्यायचं आहे, लगेचच वर्क करायला घ्यायचं नाही. जर ती व्यवस्थित सेट झाली तरच ते आपल्याला वर्क करायचं आहे. जर व्यवस्थित सेट नाही झाली तर तो आपला जो ग्लू आहे तो दोऱ्याला चिटकतो आणि दोरा वर येणार नाही. आता आपण रीलीला एक टाईट गाठ मारून घेतलेली आहे आणि बोटाला ह्या पद्धतीने ओवून घेतलेला आहे. आता ते आपण खालच्या साईडला धागा ठेवून देऊया रिंगच्या खाली आणि खालून धागा आपल्याला इथे वरती काढून घ्यायचा आहे. आता टाका कशा प्रकारे आपण वर काढतो हे मी तुम्हाला दाखवते. आता हे जो टाका आहे पहिला आपण इथे काढलेला आहे, असा लांब टाका काढायचा आहे. मग त्याच्या बाजूलाच आणखी एक छोटा टाका काढून घेऊया, समोर टाकूया आणि मग आता पुढचं काम आपण करूया. असा टाका मी काढलेला आहे. आता जो आपल्या स्टोन चेनमध्ये गॅप दिसतो ना त्यामध्ये इथे आपल्याला जो गॅप आहे ना त्यामध्ये इथे आपल्याला धागा आपल्याला स्टिच करायचा, एक टाके टाकायचं आहे. आता मी खूप जवळून दाखवत आहे, बघू शकतात. अशा प्रकारे जिथं आपली चेन स्टिचच्या दोन्ही खड्यांमध्ये जो गॅप आहे ना तिथं हा आपल्याला तिरकस असा आडवा टाका टाकून घ्यायचा आहे आणि असा वरती काढायचा आहे. आता इथे लक्ष द्यायचं आहे तुम्ही, इथे मी 2 स्टोन सोडून समोर एक स्टिच टाकलेली आहे आणि त्याच्यात गॅपामध्ये आणखी एक स्टिच टाकून घेतलेली आहे. आता लगेच स्टिच टाकलेली आहे, परत आणखी कंटिन्यू 2 स्टोन सोडून आपल्याला इथे स्टिच टाकायचं आहे. मग दोन्हीच्या गॅपामध्ये आडवी स्टिच टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. आता इथे आपण 2 सोडत आहोत, कारण का जास्त आपलं काम वेळ लागणार नाही आपल्या कामासाठी, मी म्हणून 2 इथे सोडलेले आहे स्टोन. जर तुम्हाला एक स्टोन सोडून करायचं असेल तसं सुद्धा तुम्ही इथे करू शकता, पण मी 2 स्टोन सोडून केलेलं आहे. कारण का इथे आपण जर 2 स्टोन सोडून नाही करत बसलं, एक स्टोन जर करत बसलं स्टोन सोडून तर आपलं कामाला खूप जास्त वेळ लागणार आहे. जर आपल्याला एखादी डिझाईन मोठी करायची असेल तर त्याच्यासाठी भरपूर आपल्याला वेळ जाईल आपला, त्यासाठी आपल्या हाताचं काम आहे, अगोदरच त्याला जास्त वेळ लागतो. तर आपण अशा पद्धतीने थोड्याशा टिप्स जर वापरल्या तर आपल्या कामामध्ये अजून फास्ट अशी आपलं काम अजून फास्टमध्ये होईल. तर 2 स्टोन इथे आपल्याला सोडून आडवी स्टिच टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून ही स्टिच व्यवस्थित पॅक होते. ही एका साईडला आणि दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने आपले टाके असतात. त्याचे आडवे टाके दोन्ही मण्यांच्या स्टोनच्या मध्ये आडवा टाका असतो.
मग तिथून समोर स्ट्रेट इथे समोरचा टाका असतो. आता तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे सेम करायचं आहे. इथून आपण समोर टाका टाकलेला आहे. वरती अशा प्रकारे चेन काढली, नंतर साईडला आडवी चेन टाकून घेतली, मग नंतर लगेच टाका काढला, मग 2 स्टोन सोडून समोर टाका टाकला, मग आडवा टाका टाकून घ्यायचा आहे, मग लगेच टाका काढून 2 समोर सोडून लगेच टाका टाकायचा आहे. सेम ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या पद्धतीने तुम्हाला स्टोन चेनची पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आता सेम ह्याच पद्धतीने बघून तुम्हाला करायचं आहे. हे काम जास्तीचं काय अवघड नाही आहे. तुम्ही ट्राय नक्कीच करून बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सोपं वाटायला लागेल. ह्या पद्धतीनेच तुम्हाला झिगझॅगमध्ये आपलं हे स्टिच जे आहे ना ते झिगझॅगमध्ये येतं आणि ते व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि लास्टला इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आपण एंड नॉट जशी देतो ना तिथे त्याचप्रमाणे एंड नॉट देऊन घ्यायचं आहे. आता धागा खालती टाकायचा आहे, मग त्यामध्ये धागा काढून घ्यायचा आहे. धागावरती काढून इथे लॉक करून घ्यायचं आहे लास्टला. आता ही स्टोन चेन जी आहे ना ती आपण ब्लाऊजच्या एखाद्या गळ्याच्या डिझाईनवरती किंवा स्लीव्जला जर तुम्ही साईडला आउटलाईन करत असाल तर त्यावरती केल्याने तुमच्या स्लीव्जचा किंवा ब्लाऊजच्या गळ्याला स्टोन चेन लावल्याने खूप मस्त असा फिनिशिंग येतं आणि खूप छान असा उठून आपली ब्लाऊज दिसतं. त्यामुळे स्टोन चेनचा यूज खूप छान असा आपल्या ब्लाऊजवरती वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. तर ही स्टिच जी आहे ना आजची तुम्ही नक्कीच शिकायचं आहे. ज्या कलरचा तुम्ही फॅब्रिक वापरलेला आहे ना त्याच कलरचा इथे धागा वापरायचा आहे. अशा प्रकारे एकदम स्ट्रेटमध्ये आपली स्टिच लागून झालेली आहे. जवळून दाखवलेलं आहे मी तुम्हाला, जेणेकरून व्यवस्थित नीट समजावं. तर अशा प्रकारे आपण आज ही स्टोन चेन कशा पद्धतीने स्टिच करायचं हे बघितलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच बघत चला आणि काही व्हिडिओमध्ये अडचणी असतील तर ते सुद्धा नक्कीच विचारत चला, जेणेकरून तुमच्या अडचणी मी व्हिडिओ बनवाल अडचणींवर. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि व्हिडिओमध्ये काही अडचणी वाटत असतील तर नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये अशाच प्रकारे एक क्लास करायचे असतील तर आपल्या चॅनलवरती पूर्ण स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ टाकत आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एकदम फ्रीमध्ये आरीवर्क शिकायला भेटेल. तर आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन आरीवर्कचे क्लास डेली टाकले जातात. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात.